नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे मध्ये मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आपण या ठिकाणी जे अपडेट आलेलं आहे सोलापूर महानगरपालिका भरती 2026 मध्ये जी जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध होणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे, एक्झाम कोण घेणार आहे, त्याला पहिले शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे, आवडला असेल तर नक्की लाईक, नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. एकूण जागा 1296 रिक्त आहे. त्यापैकी किती जागेचा भरतीचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे तो सुद्धा बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याकडे सर्व बॅचेस जसं की यामध्ये महानगरपालिकेमध्ये एएनएम जेएनएम असेल, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, फार्मासिस्ट ऑफिसर, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट असेल, यांच्या सर्वांच्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत. ह्या वरती 1 मे निमित्त आज शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्र निमित्त आपण ऑफर ठेवली 2 दिवसाकरिता. सर्वांनी तांत्रिक विषय सहित असणार आहेत. ऑल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर असतील. पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. सर्व विषयाच्या तुमच्या वेळेनुसार तुम्हाला लेक्चर पाहता येतील. जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर ही बॅच डिस्काउंट मध्ये जॉईन करण्याकरिता ऑफरचा आजचा शेवटच्या दिवसाचा लाभ घेण्याकरिता 9823442263 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथनं सुद्धा तुम्हाला बॅच ऍप डाउनलोड करून बॅच जॉईन करता येणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण जे अपडेट आलेली आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेतील पदभरतीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठवलेल्या यामध्ये महापालिका पदाधिकाऱ्यांनी केला होता खटाटोप. पण जो रिक्त आहेत विविध संवर्गातील 1296 रिक्त पदे आहेत. भरलेल्या 302 जागापैकी जे 2 वर्षापूर्वी जाहिरात आली होती त्यापैकी 165 जणांनी नोकरी सोडलेली आहे. त्याचं कारण की त्यांना वरच्या पदावरती त्यांना नोकरी मिळाली असेल ते एक कारण असू शकते. तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा. सोलापूर महानगरपालिकेची स्थायी समिती बद्दल तब्बल 8 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा अस्तित्वात आल्यानंतर दुसऱ्या सभेत रिक्त जागांच्या पदभरतीचा प्रस्ताव पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता. पण या प्रस्तावात शहरभर वेगळ्याच पद्धतीने गवगवा झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी सतर्क भूमिका घेत हा विषय स्थायी सभेपुढे न आणता प्रलंबित ठेवला होता. महानगरपालिका सर्वसाधारण सभेत नुकताच पाण्याच्या प्रस्तावाला मिळालेल्या मंजुरीमुळे पदभरतीचा हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मान्यतेसाठी ठेवला होता आणि तो प्रस्ताव मान्य सुद्धा झालेला आहे. यामध्ये महानगरपालिकेची जी प्रशासकीय राज आहे संपुष्टात आल्यानंतर पुन्हा एकदा पदाधिकारी राज सुरू झालेली. यातून विविध कामाचा सपाटा होऊन सोनेरी संधीचा श्री गणेश या पदभरतीपासून करण्याचा खटाटोप या ठिकाणी सुरू करण्याची जोरदार चर्चा महानगरपालिकेच्या वर्तुळात चालू होती. तर याकडे दुसरीकडे विशेष स्थायी समितीकडे 24 एप्रिल 2026 म्हणजे आता 4-5 दिवसापूर्वी ठेवण्यात आला होता. त्याला मंजुरी सुद्धा सामान्य प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी दिलेली आहे. मान्यतेसाठी पाठवण्याची टिप्पणी सामान्य प्रशासन विभागाने दिलेली आहे. महानगरपालिकेच्या आकृतीबंध 28 डिसेंबर 2021 रोजी व सेवा प्रवेश नियम 15 डिसेंबर 2022 रोजी मंजूर झालेले आहेत. त्यानुसार वर्गनिहाय मंजूर पदे, भरलेली पदे तसेच रिक्त पदे काढण्यात आली अशी आहेत. याप्रमाणे एकूण 4612 पदे मंजूर असून पदांची संख्या 3320 इतकी आहे. तर रिक्त पदांची संख्या 1296 आहे. महानगरपालिका सरळ सेवा पदभरती 2023 नुसार 31 संवर्गामध्ये 302 पदे म्हणजे कधी सुरू झाली होती? 3 वर्षापूर्वी जाहिरात आलेली होती. त्यापैकी 302 पदाकरिता जाहिरात आली त्यापैकी केवळ 136 उमेदवार सध्या रुजू आहेत, कार्यरत आहेत. भरतीनंतर 165 कर्मचारी राजीनामा देऊन निघून गेलेले आहेत. या रिक्त जागेवर पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तसेच विविध अटी आणि शर्ती नंतर या प्रस्तावाला समितीची मान्यता तसा हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर झालेला आहे. तर यामध्ये गट अशी वर्गनिहाय पदे आहेत. गटचे एकूण 58 पदे रिक्त, गट ब चे 173, त्यानंतर गट क चे ग्रुप सी चे 576 आणि गट ड चे 491 असे 1296 पदाकरिता येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही जाहिरात सोलापूर महानगरपालिका करिता प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये एएनएम जेएनएम, पशुधन पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट ऑफिसर, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक या सर्व पदांचा समावेश असणार आहे. तर आपल्याला याची जी पात्रता ठेवण्यात आलेली आहे, जसं की 12वी सायन्स जर असेल तर आपल्याला एमपीडब्ल्यू चा फॉर्म भरता येतो. ज्यांचा एसआयचा कोर्स झालेला आहे 12वी नंतर त्यांना सॅनिटरी इन्स्पेक्टर करिता, ज्यांचा डिप्लोमा किंवा डिग्री झालेली आहे डी फार्म किंवा बी फार्म त्यांना फार्मसिस्ट, ज्यांचा बीएससी नंतर डीएमएल चा कोर्स झालेला आहे त्यांच्यासाठी लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट असेल,
ज्यांच्याकडे 12वी नंतर मराठी 30 किंवा इंग्लिश 40चा टायपिंगचा कोर्स आहे, त्यांच्याकरिता कनिष्ठ वरिष्ठ लिपिकरिता फॉर्म भरता येणार आहेत. तर हे सर्व 1296 म्हणजे मेघा भरती म्हणता येईल पश्चिम महाराष्ट्रामधील जे सोलापूर जिल्हा आहे त्या महानगरपालिकेमध्ये. तर याची आपल्याकडे या सर्व विषयाची जसं की तुम्हाला सांगितलं मी एएनएम, जेएनएम स्टाफ नर्स असेल, लिपिक टंकलेखक असेल, स्वच्छता निरीक्षक, फार्मासिस्ट ऑफिसर, लॅब टेक्निशियन हे सर्व बॅचेस 1 मे पासून म्हणजे उद्यापासून सुरू होत आहेत आणि याच्या आज शेवटचा दिवस आहे. ऑफरचा 50% ऑफर आहे. तर जॉइन होण्याकरता 9823 44 22 63 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. ओके. तुम्हाला तसेच WhatsApp ग्रुप जॉइन करायचा असेल किंवा Telegram ग्रुप जॉइन करायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे तुम्ही जॉइन लिंकवरती जाऊन क्लिक करू शकता, जॉइन होऊ शकता. तर सर्वात महत्त्वाचं आहे सांगायचं की जाहिराती आता इथनं पुढे आदिवासी विभागाची कालच जाहिरात आलेली आहे. इथनं पुढे सर्व विभागाच्या जाहिराती, वेगळ्या महानगरपालिकेच्या सुद्धा जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा विषय ठरतो तो आपला अभ्यास. आपला अभ्यास किती झालेला आहे, आपण चालू केलेला आहे किंवा नाही. नसेल चालू केलं तर आत्तापासून सुरू करा. नक्की तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रामाणिक प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नाकरिता योग्य मार्गदर्शनाची सुद्धा साथ घ्या. ओके. थँक यू. धन्यवाद.